नमस्कार, माय PCMCमध्ये आपलं स्वागत. मी विवेक इनामदार. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लेखापरीक्षणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लेखापरीक्षणामध्ये तब्बल 6,257 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं दिसून येत आहे आणि हा आरोप केला आहे अर्थातच माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी. मारुती भापकर हे गेली अनेक वर्ष पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कारभारावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. एक प्रकारे जागल्याची भूमिका ते शहरात बजावत आहेत. त्यांनी 1999-2000 मध्ये एक जनहितार्थ याचिका दाखल करून संपूर्ण प्रशासनाला हलवून टाकलं होतं. तेच आता पुन्हा एकदा लेखापरीक्षणाचा विषय घेऊन रिंगणात उतरले आहेत. नमस्कार मारुतराव, तुमचं स्वागत आहे माय PCMCमध्ये. धन्यवाद. धन्यवाद विवेक. आपण मागं लेखापरीक्षण, त्यातील आक्षेप, वसूलपात्र रक्कमची वसुली व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. ही काही लढाई तुमची आजची नाही आहे. तर आत्ता जे तुम्ही लेटेस्ट केलं, तुम्ही आत्ता आयुक्तांना, नवीन महापौरांना भेटलात, तर काय नेमकी मागणी आहे आत्ता तुमची? विवेकजी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संदर्भात 1999-2000ला तुम्ही सर्व ज्येष्ठ पत्रकार तुमच्या माध्यमातून, तुमच्या वर्तमानपत्रांमधून महानगरपालिकेच्या लेखापरीक्षणाच्या गैरकारभाराच्या संदर्भात 98-99ला काही बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामध्ये जवळपास 75 कोटीचे आक्षेपाधीन रक्कम अशा आशयाची ती बातमी तुमच्या वर्तमानपत्रांमध्ये छापली गेली आणि त्या वर्तमानपत्राच्या बातमीच्या आधारे महानगरपालिकेच्या लेखापरीक्षण विभागाच्या संदर्भात आम्ही लक्ष घातलं, माहिती घेतली आणि त्यामधनं कायद्यातली जी तरतूद आहे ती आम्ही तपासली. ती तपासल्यानंतर हे लक्षात आलं की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह अशा ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याचं पूर्वीचा मुंबई प्रांतिक महानगरपालिका 1949 कलम 105-106 आणि आत्ताचा महाराष्ट्र अधिनियम एक कलम 105 आणि 106 नुसार वर्षाला महानगरपालिकेच्या स्तरावरती हे लेखापरीक्षण झालं पाहिजे. ते माननीय स्थायी समितीच्या समोर ठेवलं पाहिजे. स्थायी समितीची मान्यता झाल्यानंतर या शहरातले जे टॅक्सपेयर नागरिक आहेत, करदाते नागरिक जे आहेत, त्यांना ते पाहण्यासाठी, निरीक्षण करण्यासाठी ते महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये उपलब्ध करून दिलं पाहिजे. अशा प्रकारची स्पष्ट तरतूद असताना महानगरपालिकेचं 1982 ते 2000 पर्यंत महानगरपालिकेच्या या कायद्याचं उल्लंघन करून महापालिका लेखापरीक्षणच करत नव्हती आणि केलं तरी ते अगदी जुजबी स्वरूपात थोडंफार काहीतरी होतं आणि त्यातनं ते 75 कोटीचे आक्षेप आले होते. आणि मग या संदर्भात 99-2000 मध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रशासनाच्या आणि लेखापरीक्षणाच्या गैरकारभाराच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल केली आणि ती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश 2 मुख्य न्यायाधीशांच्या समोर 2 वर्षे चालली. सुरुवातीच्या सुनावणीच्या वेळी मुख्य न्यायाधीशांनी महापालिकेचे आयुक्त, महापालिकेचे लेखापरीक्षकांना घरी बसवलं पाहिजे, कायद्याचं सरळ भंग झाला आहे अशा प्रकारची कबुली प्रतिज्ञापत्रावर महापालिकेला द्यावी लागली. अशा प्रकारे ही याचिका सुरू असतानाच जवळपास 1.5-2 वर्ष ही याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू असताना महानगरपालिकेचं 18 वर्षाचं लेखापरीक्षण ऑडिट 1 वर्षामध्ये अधिकचे कर्मचारी, अधिकारी लावून महापालिकेला करावं लागलं. याचिकेतले जे महत्त्वाचे मुद्दे होते त्याचं 108 खालचं विशेष लेखापरीक्षण करण्यात आलं आणि त्या संदर्भात 18 वर्षांचं 1 वर्षात म्हणजे केवळ तो सोपस्कार केला तरी पण त्याच्यामध्ये 1000-1500 कोटीची आक्षेपाधीन रक्कमा, वसूलपात्र रक्कमा निघाल्या होत्या. आणि मग ती याचिकेचा निकाल म्हणता येणार नाही पण ती निकाली निघली. तदनंतर त्या लेखापरीक्षणाच्या संदर्भात म्हणजे साधारणतः 2000 पासून आज 2026 आहे, मागच्या 26 वर्षापासून या संदर्भात आम्ही राज्य सरकारकडे, राज्याचे तत्कालीन वेगवेगळे मुख्यमंत्री,
उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, नगरविकास सचिव, महानगरपालिकेत येणारे सगळे आयुक्त, लेखापरीक्षक, महापौर, इथले आमदार सगळ्यांकडं आम्ही या संदर्भात वेळोवेळी तक्रारी करून हा अत्यंत गैरप्रकार चाललेला आहे. आणि मग या संदर्भात वर्षाला लेखापरीक्षण झालं पाहिजे ही देखील कायद्यात तरतूद असताना कालची जी काही मागणी आम्ही केली त्या संदर्भात मुख्य लेखापरीक्षक जे आहेत त्यांना आम्ही या संदर्भात माहिती मागितली आणि ती माहिती या ठिकाणी उपलब्ध झाल्यानंतर आत्ता जे काही तुम्ही आकडे वाचून दाखवले की जवळपास 139 कोटीपेक्षा अधिक रक्कम वसूलपात्र रक्कम आहे. वसूलपात्र रक्कम ही जी आहे ना याच्यामध्ये त्या संबंधित विभागाला, संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी संधी त्यांनी दिली, मात्र ते कागदपत्र सादर करू शकले नाहीत. ती थेट मुख्य लेखापरीक्षकांनी ही रक्कम संबंधितांकडनं वसूल करावी अशी शिफारस केलेली रक्कम आहे. हिला म्हणजे याच्यात बदल होऊ शकत नाही, आता ती वसूलच केली पाहिजे यांनी. नंतर आक्षेपाधीन जी रक्कम आहे ती जवळपास 1726 कोटी रुपये आहे. तर या संदर्भात ही 1726 कोटी रुपये आक्षेपाधीन रक्कम आहे आणि लेखापरीक्षण विभागाला कागदपत्र उपलब्ध करून न देण्याची जी रक्कम आहे ती जवळपास 4369 कोटीची आहे. अशी एकूण ही जी रक्कम आहे, विशेष लेखापरीक्षणाची 22 कोटी रक्कम आहे, ती जवळपास 6257 कोटी रुपये ही रक्कम वसूलपात्र रक्कम, आक्षेपाधीन रक्कम, कागदपत्र उपलब्ध करून न दिल्यामुळे आक्षेपाधीन रक्कम, हिची रक्कम 4000 कोटीपेक्षा अधिकची आहे. कागदपत्र उपलब्ध करून न देणं हा काय प्रकार आहे? हा, कागदपत्र उपलब्ध करून न देणं म्हणजे की ह्या महानगरपालिकेमध्ये एखाद्या प्रकल्प जर प्रस्तावित करायचा असेल किंवा कार्यान्वित करायचं असेल तर त्याचं अंदाजपत्रक तयार केलं जातं, त्याची एस्टिमेट कॉस्ट तयार केली जाते, त्याचे आयटम ठरले जातात आणि ते ठरल्यानंतर त्या प्रत्यक्ष प्रकल्पाला निविदा प्रक्रिया सगळी होऊन त्याला स्टँडिंगची मान्यता वगैरे होऊन निविदा प्रक्रिया होऊन वर्क ऑर्डर होते आणि प्रत्यक्षात ते काम होतं. आणि काम झाल्यानंतर देयकं असतात संबंधित ठेकेदार किंवा काम करणाऱ्या व्यक्तीला त्याची बिलांची अदागी केली जाते आणि मग ती अदागी केल्यानंतर त्याची तपासणी लेखापरीक्षण विभागाच्या माध्यमातून त्या कागदपत्रांची तपासणी केली जाते. प्रत्यक्ष काम किती केलं, किती स्क्वेअर मीटर केलं, किलोमीटर केलं, याची सगळे मोजमाप त्या पुस्तिकेमध्ये सगळे येतं आणि त्या पद्धतीने बिलं अदा केली का नाही हे पाहिलं जातं. किती सोपं आहे, म्हणजे काम करतात, पैसे अदा करतात, सगळं करतात म्हणल्यानंतर यांच्याकडे सगळं फायलिंग आहे, त्यासाठी कर्मचारी आहेत, स्टाफ आहे, यंत्रणा आहे, त्यावरती करोडो रुपये खर्च केले जातात. लेखापरीक्षण विभागाने ही माहिती मागितल्यानंतर तत्काळ संबंधित विभागाच्या लोकांनी ते दाखवायला पाहिजे. लपवाछपवी का? लपवाछपवी म्हणजे बऱ्याच कामांमध्ये यांनी तशा प्रकारची कृतीच केली नाही, केवळ बिलं करायची, खोटे बोगस सगळे दाखवायचे. विवेकजी, मुख्यालयातल्या कामाच्या माध्यमातून करप्शन भ्रष्टाचार होतोच, मात्र 8 क्षेत्रीय जे कार्यालय आपले आहेत त्या कार्यालयाच्या माध्यमातून मागच्या 7-8 वर्षामध्ये आणि त्यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणात केवळ कागदाला कागद जोडायचा, कागदावर काम दाखवायचं आणि प्रत्यक्ष बिले अदागी करून घ्यायची, प्रत्येकाने ती मलई वाटून खायची आणि बिलं मात्र सगळे घ्यायची आणि मग लेखापरीक्षण विभागाला अशा प्रकारे हे कागदपत्र अपुरे द्यायचे किंवा द्यायचेच नाही. नसल्यावर काय देणार ते? खरं तर या महानगरपालिकेमध्ये प्रत्यक्ष जागेवरती जाऊन फिजिकली त्या ठिकाणी ऑडिट जर झालं तर हे जो काही आत्ता आलेला गैरप्रकार जो आहे याच्या कितीतरी अधिक पट भ्रष्टाचार या महानगरपालिकेचा सामोरं येऊ शकतो. आणि म्हणून हे रेकॉर्ड जे उपलब्ध होत नाही किंवा कागदपत्र दाखवले जात नाही याचं मुख्य कारण, कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तर ते तत्काळ तुम्ही दाखवू शकता, तुमच्यावरती तुम्हाला नोटीस बजावली जाते, तुमची वेतनवाढ रोखली जाते. आयुक्तांनी आणि त्यांच्या प्रशासनाने जर गंभीरपणे दखल घेतली तर कदाचित तुमची नोकरी जाऊ शकते, तुम्ही निलंबित होऊ शकता, तुमची खातेनिहाय चौकशी होऊ शकते. ह्याची सगळी माहिती असताना देखील हे लोक कागदपत्र उपलब्ध करून देत नाही. आणि ते ठीक आहे, 1-2 वर्षाचा विषय असेल तर ठीक आहे, 10-10, 15-15 वर्षाचे आक्षेप आहेत, 20-20 वर्षाचे आक्षेप आहेत, त्याला तुम्ही कागदपत्र दाखवत नाहीत. या महानगरपालिकेचं 82 ते 2026
21पर्यंत लेखापरीक्षण पूर्ण आहे. याला कालखंड जो गेलेला आहे तो किती वर्षाचा आहे. आणि जर समजा 20 वर्षापूर्वीचा आक्षेप असेल किंवा कागदपत्र दाखवले नसतील किंवा आक्षेपाधीन रक्कम ठेवली असेल किंवा वसूलपात्र रक्कम असेल, तर याला किती दिवस तुम्ही आणखीन याला थांबवणार आहात किंवा याला प्रलंबित ठेवणार आहात किंवा वेळोवेळी त्यांना नोटीस देणार आहात. अशा प्रकारचे पत्रव्यवहार झाले. माध्यमांनी दखल घेतली की काहीतरी जुजबी कारवाई केली असं दाखवायचं आणि प्रकरण शांत करायचं आणि पुन्हा मागचं आहे तशाच पद्धतीने पुढं रेटायचं. तर हे प्रकार महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आणि म्हणून या संदर्भात 2007 ते 12 या कालखंडात मला अपक्ष नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली. त्यावेळी मी 5 वर्ष या विषयावरती प्रशासनाला ओरडून महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या आयुधांचा वापर करून महापालिकेच्या सभागृहात देखील हा विषय मी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उचलला. आणि त्यावरती काही अधिकाऱ्यांना 1 वेतनवाढी रोख, 2 वेतनवाढी रोख, नोटीस बजावणे अशा प्रकारची कारवाई झाली. मात्र ठोस जी कारवाई अपेक्षित जी आहे की वसूलपात्र रक्कम ह्या वसूलच झाल्या पाहिजे त्यांच्याकडनं. आक्षेपाधीन रकमाच्या संदर्भात त्यांना 15 दिवसाची मुदत देणे, जर आक्षेपाधीन रक्कम मिळत नसेल तर ते वसूल पात्रेमध्ये घालून ती रक्कम देखील वसूल केली पाहिजे. आणि कागदपत्र उपलब्ध जर होत नसतील असं जर हे म्हणत असतील तर त्यांनाही 15 दिवसाची संधी देणे. आणि जर कागदपत्र जर त्या ठिकाणून घाळ होत असतील किंवा गायब होत असतील तर त्या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्या विरोधात तक्रार करून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करणं, हे खऱ्या अर्थानं माननीय आयुक्त, प्रशासन विभागाचे संबंधित अधिकारी आणि मुख्य लेखापरीक्षक यांची ही कायदेशीर जबाबदारी आहे. मात्र हे पाठीशी घालण्याचं काम करतात. काय त्यांची मजबुरी आहे मला माहीत नाही, मात्र त्यांनी अशा प्रकारची ठोस कारवाई केलेली नाही. आणि म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे की या संदर्भात आता तुम्ही ठोस कारवाई करा. मी याच्यामध्ये आणखीन पुढची माहिती मागितली की लेखापरीक्षण विभागाला मागच्या 3 वर्षामध्ये एकूण किती अधिकारी काम करतात, किती कर्मचारी काम करतात, त्यांच्यावरती किती खर्च केला जातो, त्यांचा पगार किती जातो, त्यांना भत्ते किती जातात, त्यांना गाड्यांवर किती खर्च होतो, इतर काही खर्च होतो, या संदर्भात विवेकची माहिती मागितल्यानंतर साधारणतः 2023-24ची माहिती आली. त्याच्यामध्ये 5.5 ते 6 कोटी रुपये लेखापरीक्षण विभागावरती खर्च केले जातात. साधारणतः या प्रत्येक वर्षाला आर्थिक वर्षामध्ये महानगरपालिकेच्या लेखापरीक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि त्यांचे काही त्यांना सोयीसुविधा दिल्या जातात, त्यामध्ये जवळपास 6 कोटीच्या आसपास याच्यावरती आपण खर्च करतो. आणि ते काम मी करतात. ते काम केल्यानंतर हे काम केल्यानंतर अशा प्रकारची शिफारस केली जाते आणि त्याच्यावर काहीही कारवाई जर होत नसेल तर मग हा लेखापरीक्षण विभागच तुम्ही बंद करून टाका. करूच नका ना. हे जर काही होणारच नसेल तर केवळ कागदी घोडं नाचवायचे, आम्ही ऑडिट करतो, जनतेसमोर ठेवतो, स्टँडिंग समोर ठेवतो, आक्षेप काढतो, वसूलपात्र रक्कम धरतो, कागदपत्र मिळाले नाहीत म्हणून ती रक्कम आक्षेपाधीन ठेवतो, मात्र कारवाई आम्ही काहीच करत नसेल, त्याच्यावर कुठेही ठोस ॲक्शन होत नसेल, प्रशासन व्यवस्थेमध्ये काही बदल होत नसेल तर मग हे करायचं कशा करता. आणि मग याच्यातनं उपरोधात्मक आमची अशा प्रकारची मागणी आहे की जर तुम्हाला हे करायचं काही नसेल तर हा लेखापरीक्षण विभागाला टाळे ठोका, ते बंद करा आणि हे सगळं चालू द्या तुमच्या पद्धतीने. कारण तुम्ही राजे आहेत ना, तुम्हाला सत्ता मिळाली, तुम्ही आयुक्त झालात, तुम्ही महापौर झालात, तुम्ही चेअरमन झालात, तुम्हाला सत्ता मिळाली, तुम्ही मनमानी पद्धतीनेच जर काम करणार असाल तर हा वायफट खर्च एका प्रकारे पाण्यात जातोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लोकप्रतिनिधी जे आहेत, आपले नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, ते हात झटकून मोकळे होतात की हा प्रशासनाचा विषय, आम्ही काही करू शकत नाही. म्हणून आत्ताची जी काय महानगरपालिकेमध्ये 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा लोकनियुक्त अशा प्रकारचं सभागृह अस्तित्वात आलेलं आहे. आणि त्यामध्ये माननीय महापौर रवी लांडगे एक युवा कार्यकर्ते आहेत आणि अतिशय मागच्या 2-3 महिन्यापासून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतायत. आणि ते ज्या पद्धतीने सभागृहामध्ये बोलत आहेत किंवा माध्यमांच्या माध्यमातून विकास कामाच्या संदर्भात बोलत आहेत किंवा महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीच्या संदर्भात बोलतात किंवा आता जे काय अभिषेक बारणे सभापती म्हणून झालेले आहेत ते युवा आहेत.
त्यांची ज्या पद्धतीने वक्तव्य येत आहेत की महानगरपालिकेचा जो कारभार आहे त्या संदर्भात अंदाजपत्रकावरती जी काही बजेटची सर्वसाधारण सभा झाली त्यामध्ये ह्या सगळ्या नगरसेवकांचं वक्तव्य ऐकल्यानंतर अशी आशा पल्लवित झालेली आहे की हे जे काही नव्याने आलेलं सभागृह आहे या महानगरपालिकेमध्ये स्वच्छ, पारदर्शक, लोकाभिमुख आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देऊ अशा प्रकारची भूमिका निवडणुकीच्या काळामध्ये सत्ताधारी पक्षांनी वारंवार घेतलेली आपल्याला दिसली. आत्ता सत्ताही त्यांची आलेली आहे आणि त्या पद्धतीचे वक्तव्य इथले जर पदाधिकारी करत असतील, महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती वस्तुनिष्ठ जर पाहिली आपण तर ती नेमकी काय आहे, तर ती नेमकी ही आहे की महानगरपालिकेच्या 5-5.5-6 हजार कोटीच्या ठेवी होत्या, त्या 2-4 हजार कोटीच्या 2-1 हजार कोटीच्या ठेवी मोडल्यात महानगरपालिकेने. महानगरपालिके कधीही कर्जबाजारी आपली नव्हती, मात्र आता कर्जबाजारी झालेली आहे. तिचं कर्ज नेमकं 1000 कोटी आहे, 500 कोटी आहे का 10,000 कोटी आहे का 22,000 कोटी आहे, याच्यावरती वादिवाद होऊ शकतात. मात्र नक्की महानगरपालिका ही कर्जबाजारी झालेली आहे ही मात्र वस्तुस्थिती आहे. महानगरपालिकेचे जे काही 4 वर्षाच्या कालखंडामध्ये इथल्या प्रशासकीय राजवटीमध्ये वारेमाप अशा प्रकारची उधळपट्टी करण्याकरता, हात मारण्याकरता नवीन मोठमोठे प्रोजेक्ट महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आता सुरू आहेत आणि त्याची देय रक्कम जी आहे जवळपास 4,500 ते 5,000 कोटी रुपये देय रक्कम देण्याची ठेकेदारांना पेड करायची रक्कम आहे. पुढच्या 2-3 वर्षामध्ये महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असणार आहेत. महानगरपालिकेच्या स्तरावरती वाढ स्तरावरती छोटी कामं करण्याकरता देखील लोकप्रतिनिधींकडं पैसे नसणार आहेत. लोकप्रतिनिधींना एखादं काम जर छोटं काम सांगायचं, रस्ता खराब झाला असेल, ड्रेनेज व्यवस्था खराब झाली असेल, पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नसेल, ह्या सगळ्या मूलभूत ज्या प्रश्न आहेत, वॉटर मीटर, गटर, याची कामं करण्यासाठी सुद्धा अडथळा येणार असेल तर निश्चित या ठिकाणी नव्याने जे काही पदाधिकारी आलेले आहेत त्यांच्यापैकी काही पदाधिकाऱ्यांची भूमिका ही मनापासून या महानगरपालिकेचा कारभार सुधारावा अशा प्रकारची आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं. दुसरं म्हणजे महानगरपालिकेमध्ये जे आयुक्त आत्ता आलेले आहेत, डॉक्टर विजय सूर्यवंशी, ह्यांनी देखील सभागृहामध्ये अंदाजपत्रकाच्या याच्यावरती बजेटवरती बोलत असताना ही जी काय आर्थिक स्थिती महानगरपालिकेची आहे या संदर्भात मी योग्य अशा प्रकारची भूमिका घेऊन पुढच्या काळात कारभार करणार आहे अशा प्रकारची त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केलेली आहे. तर आपल्यासारखे या शहरातले विवेकी नागरिक आहे, आपण कायम लढणारे लोक आहोत. आपली कायम ह्या आग्रही भूमिका राहिलेली आहे की या महापालिकेचा कारभार स्वच्छ, पारदर्शक, लोकाभिमुख असावा, पारदर्शक असावा. तर आपल्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. म्हणून हे पत्र, ही माहिती मिळाल्यानंतर या शहराचे आयुक्त सूर्यवंशी साहेब असतील, महापौर लांडगे साहेब असतील, सभापती तुमचे बारणे साहेब असतील, सत्तारूढ पक्षनेते शितोळे साहेब असतील, विरोधी पक्षनेते भोईर साहेब असतील किंवा गटनेते जे आहेत बारणे साहेब, विश्वजित बारणे, ह्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना हे देऊन याच्यावरती तुम्ही अशा प्रकारची भूमिका घेऊन तत्काळ लवकरात लवकर ही कारवाई करा, अन्यथा पुढच्या काळामध्ये आम्हाला या ठिकाणी न्यायालयामध्ये जावं लागेल अशी भूमिका आम्ही मांडलेली आहे. विवेकजी, तुम्ही या शहराच्या जडणघडणीचे साक्षीदार आहात. आपण ज्येष्ठ पत्रकार म्हणून खूप चांगल्या विषयांना या शहरामध्ये वाचा फोडलेली आहे, हे आम्ही अनुभवलेलं आहे. तुमच्यासारख्यांच्या बातम्या आणि तुमचा स्टडी अभ्यास आम्ही ऐकून वाचून कार्यकर्ते घडलेलो आहोत. अशा स्थितीमध्ये या महानगरपालिकेमध्ये या शहरातले जे करदाते नागरिक आहेत, हे जे काय आपलं रक्ताचं पाणी करतात, कष्ट करतात, काबाड कष्ट करतात, महानगरपालिकेचा वेगवेगळ्या प्रकारचा कर या ठिकाणी देतात. त्यामध्ये पाणीपट्टी असेल, प्रॉपर्टी टॅक्स असेल, इतर सगळे 21-22 प्रकारचे कर देतात. आणि हे जर कर टॅक्स, विशेषतः प्रॉपर्टी टॅक्सच्या संदर्भात अभय योजना महापौर जाहीर करतात, आयुक्त जाहीर करतात आणि त्या संदर्भात हे जर प्रॉपर्टी टॅक्स थकला किंवा पाणीपट्टी थकली तर महानगरपालिकेने मागच्या काळामध्ये एक मोहीम हाती घेतली की जे प्रॉपर्टी टॅक्स थकावतात त्याच्या घरासमोर जायचं, त्याला नोटीस द्यायची, तिथं ढोल वाजवायचा, ताशा वाजवायचा, त्याला बेइज्जत करायचा. अशा प्रकारे जर एखादा करदाता नागरिक टॅक्स थकवत असेल, प्रॉपर्टी टॅक्स थकवत असेल किंवा पाण्याचं कर जर नाही भरला, त्या ठिकाणी पाणीपट्टी भरली नाही तर त्याचं नळ कनेक्शन कापलं जात होतं,
मिळकत कर नाही भरला तर त्याच्या घरासमोर ताशा ढोल बडवून पिपण्या वाजून त्याला बदनाम केलं जात होतं. मग या पिंपरी चिंचवड शहरातल्या 35 लाख करदात्या नागरिकांच्या तिजोरीच्या मध्ये जो काही कराच्या रूपाने पैसा जातो आणि त्यामधून यामध्ये 6,000 कोटीपेक्षा अधिक रक्कम आक्षेपाधीन आहे, संशयाच्या भोवऱ्यात आहे, गैरप्रकार त्या ठिकाणी झालेला आहे आणि हे त्यांच्या कागदावरनं जर सिद्ध होत असेल तर पिंपरी चिंचवड शहरातल्या 35 लाख नागरिकांनी याच्यावरती आपल्या या कराच्या माध्यमातून ही 6,000 कोटीची जी चोरी आहे, दरोडा आहे, या संदर्भात पुढच्या काळामध्ये जर आयुक्तांनी, महापौरांनी, पदाधिकाऱ्यांनी, प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी वेळेत योग्य, ठोस, कठोर कारवाई केली नाही तर यांच्या घरासमोर देखील जशा आमच्या घरासमोर तुम्ही ढोल ताशे पिपाण्या वाजून आम्हाला बदनाम करता तसं यांच्या घरासमोर देखील टॅक्सपेयर नागरिकांनी, इथल्या सजग विवेकी नागरिकांनी, जनचळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, राजकीय पक्षाच्या लोकांनी, ते सुद्धा करदाते नागरिकच आहेत, या सगळ्यांनी मिळून ह्या जबाबदार लोकांच्या घरांच्या समोर ढोल ताशे नगारे पिपाण्या घेऊन या पुढच्या काळामध्ये या लेखापरीक्षणाच्या आणि भ्रष्टाचाराच्या वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात, कारवाईच्या संदर्भात पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचं आंदोलन देखील हातात घेतलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणतात की हे जे काही 6,257 कोटी आहेत यातील बहुतांश रक्कम ही तांत्रिक आक्षेप आहेत. नाही, तांत्रिक आक्षेप आहे. तेवढा घोटाळा झाला असं आरोप करून तेवढा घोटाळा होऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, ठीक आहे ना, यातले काही आक्षेप कमी होऊ शकतात हे मी मान्य करतो. मी पण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सदस्य म्हणून 5 वर्ष मी कामकाज केलेलं आहे. मात्र ह्यामध्ये हे जे आक्षेप आहेत त्या जर तांत्रिक मुद्दे असतील आणि ते जर 10-10 वर्ष तुम्हाला ते आहे तसे आक्षेप तुम्ही ठेवत असाल, 15-15, 20-20 वर्षे त्या आक्षेपाचं निरस्त होत नसेल, संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी एकतर रिटायर होऊन जातात किंवा डायरेक्ट त्यांचा स्वर्गवास झाला आहे बऱ्याचशा लोकांचा. 20 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी ज्या लोकांकडनं ह्या चुका घडल्यात त्यापैकी अनेक अधिकाऱ्यांचं निधन देखील झाले. काही लोक रिटायर होऊन गेलेत. आता ते वसूल तरी कसे करणार? कसा करणार तुम्ही? म्हणजे तुम्ही हे सगळं प्रलंबित ठेवताय, जाणीवपूर्वक तुम्ही हे सगळं पाठीशी घालताय. हे सगळे ॲडजस्टमेंट आहे. कागदाला कागद जोडायचे, खोटे डॉक्युमेंट जोडायचे आणि त्यामधून सुटका करून घ्यायची. त्यामध्ये देखील आर्थिक देवाणघेवाण करायची. हेही आम्ही अनुभवलेलं आहे. लेखापरीक्षण विभागाने हे जे आक्षेप आहेत हे निरस्त करण्याकरता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं या ठिकाणी कागदपत्र जोडून, जर कागदच नसतील, फाईलच नसतील तर बोगस डॉक्युमेंट्स करून ते जोडायचे आणि ते आक्षेप निरस्त करून घ्यायचे. असेही उद्योग मागच्या काळामध्ये त्यामध्ये घडलेले आहेत. आणि म्हणून याला जितकं तुम्ही जास्त प्रलंबित ठेवाल तेवढे याला अनेक ठिकाणी पाय फुटणार, हा प्रकार रफादफा होणार. आम्ही राज्याचे मुख्यमंत्री मागच्या काळामध्ये आम्ही या संदर्भात मागणी केली होती की तुम्ही निवृत्त न्यायाधीश आणि यातील तज्ज्ञ लोकांची 5 लोकांची समिती नेमा आणि विशिष्ट कालावधीमध्ये 5 महिने 4 महिन्यामध्ये याची संपूर्ण चौकशी होऊ द्या. प्रत्यक्ष जागेवर ऑडिटची सगळे चौकशी होऊ द्या आणि याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या. तांत्रिक बाबी आहेत काय एकदम तगलादू आहे. बरं, ह्या तांत्रिक बाबी वगैरे सगळं आहे तर मग ऑडिट केलं कसे करता जाते? त्याच्यावर 6 कोटी रुपये वर्षाला तुम्ही खर्च का करता? ते तरी बंद करा. ते बंदच करा ना. जर असं काही तज्ज्ञांचं, हुशार अधिकाऱ्यांचं मत असेल की ह्या तांत्रिक बाबी आहे ना, हा घोटाळा नाही, हे नाही, तर मग तुम्ही हे जर सगळं तांत्रिक बाबी आहे तर वर्षानुवर्षे प्रलंबित राहतं कसं? पूर्वीचा मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 आणि आत्ता महाराष्ट्र महापालिका अधिनियम, त्या बोलणाऱ्या अधिकाऱ्यांना तो लागू आहे का नाही? तो तर पाळला पाहिजे ना. तो जर पाळला नाही तर त्यांना घरी जावं लागेल, कायद्याने जावं लागेल. त्या कायद्यात काय सांगितलं जाते की वर्षाच्या वर्षाला लेखापरीक्षण झालं पाहिजे. ती तरतूद आहे कलम 105 मध्ये. आपल्या महानगरपालिकेचं वर्षाची वर्षाला लेखापरीक्षण होतं का? नाही होत. 2021-22 पर्यंतच पूर्ण आहे. म्हणजे अजूनही 5 वर्षाचं लेखापरीक्षण प्रलंबित आहे. याचा अर्थ महापालिका कायद्याचं उल्लंघन तुम्ही केलंय का नाही? केलंय. त्याच्यानंतर हे आक्षेप जे आहेत, विवेकजी, मी अतिशय जबाबदारीने सांगतो की या आक्षेपाच्या संदर्भात एक नियमावली आपल्या महानगरपालिकेने मंजूर केलेली आहे. एखादा आक्षेप चीफ ऑडिटरने जर काढला तर
तर 15 दिवसामध्ये संबंधित विभागाने त्या संबंधित डिपार्टमेंटला त्याची पूर्तता करून माहिती द्यायची. किती दिवसात? 15 दिवसात. आणि ती जर पूर्तता झाली नाही तर 2 महिन्यामध्ये, किती? 2 महिन्यामध्ये जर याची पूर्तता झाली नाही ना आक्षेप आहे तसा राहिला तर त्यावरती पुढची प्रशासकीय कारवाई आयुक्तांच्या माध्यमातून प्रशासन विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांनी ती कारवाई करायची. अशा प्रकारची तरतूद नियमात आहे, कायद्यात आहे. ह्याचं पालन महानगरपालिकेचे आयुक्त त्यांचं प्रशासन करतंय का? तर बिलकुल करत नाही. का करत नाही? तर हे 10-10 वर्षाचे, 15-15 वर्षाचे, 20-20 वर्षाचे आक्षेपाने रक्कम आहे. आणि मग हे तांत्रिक बाबी आणि हे कसं तांत्रिक बाबी, आम्ही कायदा बोलतोय ना, कायद्याचं सांगतोय ना तुम्हाला. कायद्यात तरतूद 2 महिन्याची आहे का नाही, 15 दिवसाची आहे का नाही, वर्षाची लेखापरीक्षण करण्याची आहे का नाही, तर सगळं आहे. आणि मग तुम्ही सगळं फाट्यावर मारताय आणि हे अशा पद्धतीने सगळा घोळ निघतोय. याचा अर्थ सरळ सरळ तुम्ही गैरव्यवहार, गैरकारभार, भ्रष्टाचार, तिजोरीच्या चोऱ्या, दरोडे घालण्याचं काम करताय. आणि त्यातून दरोडे घातल्यामुळे अशा प्रकारे मोठ्या रकमा ह्या निघतायत. अनेक कामं बोगस दाखवले जातात. विवेकजी, 300 mm ची जाडी सिमेंट रोडची असायला हवी, ती 200 mm ची ठेवली जाते. अनेक कामामध्ये बोगस अशा प्रकारचे अंदाजपत्रक केले जातात. अभाव दराच्या निविदा स्वीकारल्या जातात. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बोगसगिरी करून कागदाला कागद जोडून बिलं काढायची, ती अदा करायची. वाढीव खर्चाच्या माध्यमातून प्रचंड अशा प्रकारचं वाढीव खर्चाच्या प्रमाणात लूट केली. हा प्राधिकरणातलं माडगुळकर जे काही सभागृह आहे, साधारणतः 24-25 कोटीची त्याची अंदाजपत्रकी रक्कम होती. 96 कोटीवर नेलं. 3 किलोमीटरचा रस्ता गवळी माथ्याचा 82 कोटी. तुमचं सर्पोद्यान 12-14 कोटीची निविदा आज ती 36-40-50 कोटीवर जाते. अशा प्रकारे या शहरामध्ये हे सगळं लूट, इथले जे काय प्रमुख अधिकारी आणि इथले प्रमुख राजकीय नेते यांनी संगनमताने मोठ्या प्रमाणात चोऱ्या आणि दरोडे केलेत. आणि म्हणून महानगरपालिकेची परिस्थिती या ठिकाणी अशा प्रकारे आली. आत्ता ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये स्वर्गीय अजितदादा पवारांनी एक गणित सांगितलं की मागच्या 9 वर्षामध्ये 5 वर्ष भारतीय जनता पक्षाची, 4 वर्षीय प्रशासकीय राजवटीमध्ये जे काय अंदाजपत्रक झाले त्यामध्ये 60,000 कोटी रुपये या शहरामध्ये 60,000 कोटी रुपयाचे बजेट झाले. त्यामध्ये आस्थापना खर्च 20,000 कोटी जर बाजूला काढला तर 40,000 कोटी रुपयाचे विकास कामं या शहरात केली गेली असं त्या अंदाजपत्रकातल्या खर्चावरनं दिसते. आणि मग जर 40,000 कोटी रुपयाचं जर समजा या शहरामध्ये विकास झालेला असेल तर विकास दिसतोय कुठं? काही ठराविक कामं होताना आपल्याला दिसत आहेत, मात्र त्याचे जे काही दर आहे, त्याचे जे काही काम प्रत्यक्ष होताना दिसते ते एवढ्या रकमेचं काम आजपर्यंत झालेलं आपल्याला कुठेही ते सिद्ध होत नाही. प्रचंड अशा प्रकारची लूट महानगरपालिकेच्या तिजोरीची झाली आणि म्हणूनच महानगरपालिका कर्जबाजारी, कधी न अशा प्रकारे कर्जबाजारी झाली. तुमचे ठेकेदारांची अदागी करायला तुमच्याकडे पैसे नाहीत. पुढच्या काळामध्ये आहे ही परिस्थिती जर राहिली तर इथले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराला देखील रक्कम राहणार नाही. आणि म्हणून आमची तळमळ आहे की ह्या शहरातल्या ह्या ऑडिटचेच नाही तर इतरही विषयाच्या संदर्भात इथल्या आयुक्तांनी, इथल्या नवनियुक्त सगळ्या पदाधिकाऱ्यांनी पुढच्या काळात स्वच्छ, पारदर्शक, लोकाभिमुख आणि भ्रष्टाचार मुक्त अशा प्रकारचा कारभार करावा, अशा प्रकारचा आमचा या तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून संपूर्ण पदाधिकाऱ्यांना आग्रह आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची विनंती आमची या शहरातल्या टॅक्सपेअर करदात्या नागरिकांना आहे की आता तरी जागे व्हा. आमचं काय त्याच्याशी घेणं देणं नाही. आम्ही पाणीपट्टी भरली, घरपट्टी भरलं, आमचा विषय संपला असं नाही. तर अशा प्रकारे तुम्ही वागलात, याच्याकडे संवेदनशीलपणे पाहिलं नाही, याच्याकडे जागृती पद्धतीने पाहिलं नाही, आपला लोकप्रतिनिधी नक्की महानगरपालिकेमध्ये जाऊन काय करतो याचं जर तुम्ही निरीक्षण केलं नाहीत आणि प्रत्यक्षात सगळ्यात महत्त्वाचं त्यांना जाब विचारण्याची हिंमत केली नाही तर पुढच्या काळामध्ये तुमचे खिसे असेच कापले जाणार. तुमच्या खिशातनं अशाच प्रकारे पैसे काढले जाणार, तुमच्या चोऱ्या होणार आणि वर तुमची तिजोरी, त्या ठिकाणी तिजोरीची लूट होणार. परिणामी त्याचा परिणाम तुमच्या उत्पन्नावर होणार, तुमच्या मुलांच्या शिक्षणावर होणार, तुमच्या आरोग्यावर होणार, तुमच्या कुटुंबावर होणार. याचा चांगल्या पद्धतीने इथल्या करदात्या नागरिकांनी विचार करून पुढच्या काळात काम केलं पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. मगाशी म्हणालात की लेखा परीक्षणासंदर्भात प्रशासनाला किंवा इच्छाशक्ती दिसून येत नाही, त्यांना सगळं रफादफा करायचं आहे.
तर रफादफा करून देण्यामध्ये तुम्ही मोठ्या अडचण आहात. नाही तर तुम्हाला आत्तापर्यंत अडचण म्हणून एकतर 2 प्रकारे ती दूर केली जाते. एकतर दमदाटी धाकदपटशा केला जातो किंवा ऑफर ठेवली जाते. अशी कधी ऑफर आली तुम्हाला? नाही ऑफर मला खूप आल्या विवेकजी, पण तुम्ही साक्षीदार आहात. मी साधारणतः 1984 पासून एक छोटा कमी वयाचा युवा कार्यकर्ता म्हणून मी या शहरामध्ये काम केलेलं आहे. अनेक प्रकारे माझ्यावरती दहशत झाली, अनेक प्रकारच्या ऑफर आल्या. मी महानगरपालिकेमध्ये अपक्ष नगरसेवक म्हणून कामकाज करत असताना तुम्ही साक्षीदार आहात की मी 12 लोक अपक्ष निवडून आले होते. त्यापैकी 10 लोक राष्ट्रवादीत गेले, रघुनाथ वाघ शिवसेनेत गेले. मी जनता दरबार आणि वार्ड सभा घेतली. लोकांनी सांगितलं अपक्ष राहायचं, मी अपक्ष राहिलो. मला आठवतं विवेकजी, तुम्ही साक्षीदार आहात. शिक्षण मंडळाचं मतदान असताना आपण सगळं मतदान 11 वाजता संपलं होतं सभागृहाचं. आपण 3 वाजता महापालिका सभागृहात बसून कशा पद्धतीने सत्ताधाऱ्याच्या विरोधात मत देऊन आपल्याला काय करता येईल, आपण एकत्रित बसून निर्णय ज्यावेळी झाला त्या पद्धतीने जाऊन मी मतदान केलं. मला त्यावेळी देखील ऑफर होती. त्यावेळी देखील PMRDAच्या निवडणुकीच्या माध्यमातून किंवा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून मतदान करताना देखील धंदा त्या ठिकाणी करता येत होता किंवा ऑफर होत्या. पण मी त्यामध्ये कुठेही बळीचा बकरा ठरलो नाही. BOT तत्वावरती राष्ट्रमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन माझ्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलं. ते BOT तत्व अख्खं शहर 2007 ते 12 या कालखंडामध्ये प्रत्येक नगरसेवक आमचा प्रकल्प BOTवर घ्या, आमचा प्रकल्प BOTवर घ्या, अशा प्रकारे आग्रह त्यांचा होता. तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हणलं, चिंचोडगावचं जे PMPL स्टॉप आहे, हरिभाऊ तिकोने तिथले नगरसेवक होते. ते महानगरपालिका तो प्रोजेक्ट करत होती. ते नगरसेवक 7ला झाल्यानंतर त्यांनी आग्रहपूर्वक ती BOT तत्व देण्यास भाग पाडलं. माझ्या इथं ठेकेदार फायनल झाला होता. BOT तत्व काम गेलं होतं. मला घरी घेऊन बॅग घेऊन पैशाची आला होता. मी वार्ड सभा लावली, लोकांना कितीची ऑफर होती? नाही, ते पहिले 50 लाख रुपये देतो म्हणले होते ते, आणि नंतर आणखीन त्याच्यामध्ये काय असेल ते आपण पुढं बघू. पण तुम्ही एक BOT होऊ द्या. आपल्या इथल्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा आग्रही मागणी होती. अरे मारुती, हे घे, यातले 5-25 निवडणुकीला खर्च कर, तू परत नगरसेवक होते. मी वार्ड सभा घेतली. वार्डाच्या लोकांना सांगितलं उशीर झाला तरी चालेल, मात्र महापालिकेच्या वतीने संपूर्ण जागेतच तो प्रोजेक्ट झाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेऊन त्या ठिकाणी ते महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन केलं. 3.5-4 एकर जागा स्वर्गीय कांतीलाल खिंवसरा शेठ यांच्या ज्या आरक्षणाच्या जागा आहेत त्या संदर्भात माझ्या अगोदरच्या काळामध्ये त्या ठिकाणी ज्या आरक्षणाच्या जागा तिथं कुणी हात घातला नाही. मी 3.5-4 एकराची जो 18-20 कोटी रुपयाची जागा ताब्यात घेतली, म्हणून तिथं आता 600 लोकांची घरकुल योजना झाली. आणि इतर क्रीडांगण असेल, उद्यानाच्या जागा असतील, ह्या जागा मूळ मालकाच्या वतीने तसा प्रयत्नच होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न असतो. पुढच्या काळात ते आरक्षणं उडतील आणि आपल्या जागा खुल्या होतील अशा प्रकारचा उद्देश असतो. मात्र मी कुठल्याही याला बदलो नाही. विवेकजी, मला आठवते, मला रिव्हॉल्वर लावला होता. तुम्हाला आठवत असेल, तळवड्याला एका मोठ्या भाईने, डॉनने लेडीज बारची उभारणी केली होती अधिकृत. या शहरातला पहिला लेडीज बार तळवडे या ठिकाणी होणार होता. आणि मग त्याला विरोध करत असताना मानव कांबळे आम्ही सगळ्यांनी जाऊन त्या ठिकाणी जाहीर सभा घेतली तळवड्यात. एवढी दहशत होती त्याची की त्या ठिकाणी तिथले स्थानिक गाववाले सुद्धा, सभेला सुद्धा कोणी उपस्थित नव्हते. साहेब 5-6 लोक उभे होते आणि त्याच्यासमोर आम्ही सभा घेतली. देवरोड पोलीस स्टेशनच्या PIला सांगितलं, तुम्ही राष्ट्रपती पदक विजेते आहात, जर हे रद्द केला नाही तुम्ही परवाना, तर आम्ही तुमचं राष्ट्रपती पदक काढून घ्या, अशा प्रकारची मागणी करून तुमच्या विरोधात आंदोलन. तो परवाना रद्द झाला. आनंद हा आहे की जसं पनवेल डान्स बार सिटी झालं तसं तो जर सक्सेस जर त्या ठिकाणी डान्स बार सक्सेस झाला असता तर ही नगरी, पिंपरी चिंचवड नगरी देखील डान्स बार सिटी व्हायला वेळ लागला नसता. कारण इथं तुम्हाला माहिती आहे हॉटेलिंग व्यवसाय करणारे किती पुढचे लोक आहेत. पण या शहरातला डान्स बार या शहराच्या बाउंड्रीवरती किंवा प्रवेशद्वारावरतीच आम्ही रोखून त्या ठिकाणाहून तू परत पाठवला. आणि म्हणून ही डान्स बार होण्यापासून ही सिटी, हे शहर वाचवलं. हे आमच्या चळवळीचं यश आहे. अनेक प्रकरणं आहेत, अनेक विषय आहेत. ह्या विषयाच्या संदर्भात काम करत असताना कोणालाही घाबरायचं नाही. कुठली टक्कर द्यायला आम्ही मागं पुढं पाहत नाही. आम्ही ज्यावेळी घरातनं बाहेर पडतो त्यावेळी आमचं मरण आमच्या तळ हातावर घेऊन बाहेर फिरत असतो.
एकटाच फिरतो, गाडी फिरतो, बसनी फिरतो, रेल्वेने प्रवास करतो, ट्रेननी हायकोर्टाच्या याचिकेसाठी जातो, घाबरत नाही, चालत फिरतो, पालिकेत कधी कधी चालत जातो आणि चालत येतो. हे सगळं करत असताना ह्या सगळ्या धनदांडग्यांच्या आणि भ्रष्टाचारांच्या विरोधात लढत असताना धोका होऊ शकतो. चालण्यावरून मला आठवलं, तुम्ही अनवाणी पायाने अनेक दिवस हे केलं होतं, ते एक जरा काय सांगाल? नाही नाही, कसं झालं की महानगरपालिकेच्या समोर आम्ही 18 दिवस आंदोलन केलं होतं आणि सिद्धार्थनगर झोपडपट्टी जी निगडी जकात नाक्याच्या इथली, तिचं डिमॉलिशन भर पावसाळ्यात करण्यात आलं होतं. आनंदनगरचं जे काही मॉल तो गोयलनी केला होता, त्या ठिकाणी 45 झोपड्यात डिमॉलिश झाल्या होत्या आणि त्या झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन करावं. पावसाळ्यामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार स्वरसागरच्या कार्यक्रमाला आलेलं असताना मी स्टेजवर गेलो तिथं आणि सांगितलं की एका बाजूला अशा प्रकारे प्राधिकरणाने कारवाई केलेली आहे. विवेकजी, रात्री 11:30-12च्या दरम्यान एका महिलेची डिलिव्हरी, ट्रक उभ्या होत्या, झोपड्या तुटल्यात आणि त्याच्या खाली त्या महिलेची डिलिव्हरी झाली होती. दुसऱ्या दिवशी अजित पवार इथं स्वरसागरला येणार होते आणि मग त्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी अजितदादांच्या समोर जाऊन आंदोलन केलं. नंतर आमची पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या समोर आंदोलन लावलं. तुम्ही सगळे येत होता त्यामध्ये मोठमोठे नेते, स्वर्गीय भाई वैद्य, त्याच्यानंतर बाबा आडाव, बीजी कोळशे पाटील, त्याच्यानंतर मधुवाणी, असे सगळे मान्यवर मंडळी रोज येऊन जात होते. आम्ही 18 दिवस रात्रंदिवस तिथं बसून होतो मी. आणि मग ते काही आमचं काही प्रशासन ऐकायला तयार नव्हतं. अनेक मुद्दे होते त्याच्यात, ऑडिटचा मुद्दा होता, बाकीचे मुद्दे देखील होते, मात्र हा मुख्य मुद्दा होता. आणि मग 15 ऑगस्टचा कार्यक्रम होता. रात्री 12 वाजता आम्ही झेंडावंदन केलं तिथं, रात्री 12 वाजता. आणि ती 12 वाजता साधारणतः 2005ची घटना असणी, 2005ला रात्री 12 वाजता ती चप्पल काढून फेकून दिली. आणि जोपर्यंत ह्या सगळ्या सिद्धार्थनगरच्या लोकांना घरं मिळत नाही, आनंदनगरच्या लोकांना घरं मिळत नाहीत, 45 लोकांना, आणि तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला. आणि त्याच्यानंतर तो निर्णय करायला 7 वर्ष गेले. त्याच्यात मी 2007 ते 12 नगरसेवक झालो. मी बिन चपलाचा नगरसेवक होतो. आणि मग त्याचा पाठपुरावा करून PMRDAमध्ये ती प्राधिकरणामध्ये ती जागा येत होती, त्यांना कन्वर्ट करून त्यांना तिथल्या लोकांना सगळ्यांना घरं मिळवून दिली आम्ही. आणि मग त्या ठिकाणी चप्पल घालण्याचा कार्यक्रम मानवजी कांबळे, आमच्या मातोश्री त्यावेळी होत्या, अनेक बाकीचे मान्यवर कार्यकर्ते होते. तो मुद्दा जो होता, तो त्या चप्पलेचा मुद्दा तो झोपडपट्टीवासियांना घरं देण्याचा होता आणि महापालिकेच्या करप्शनच्या संदर्भात होता. पाण्याचा जो विषय होता आपल्याकडे, 23 दिवसाचं एक आंदोलन झालं. तुम्हाला आठवत असेल, महापालिकेच्या आउटगेटच्या समोर पाणी मीटर जे लावायचे होते, 1420 रुपये पाणी मीटरचे शहरातल्या लोकांना द्यायचे होते. आणि पाण्याचे प्रति 1000 लिटरला 5.5 रुपये दर, 5.5 रुपये प्रति 1000 लिटरचा दर ठरवण्यात आला. आम्ही 23 दिवस त्या पाण्याकरता आंदोलनाला बसलो आणि 5.5 ऐवजी 2.5 रुपये दर तो करून घेतला प्रति 1000 लिटरला. त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने पाण्याच्या संदर्भात सगळे निर्णय लोकांच्या बाजूने करून घेतले. मिळकत कर 8% जे दरवाढ होती होणार होती, त्याच्या संदर्भात आम्ही आंदोलन करून ती थांबवली. गुंठेवारीचा 36 रुपये प्रति स्क्वेअर फुटाला दर होता आणि प्रति स्क्वेअर फुटाला 36 रुपयाचा दर तो देखील 6 रुपयावरती आम्ही आणला. तर पाणीचे अर्ध्या किमतीत शहराचं पाणी 2007 पासून आम्ही लोकांना पाजते. गुंठेवारीचा दर 36 रुपयाऐवजी 5.5 करून घेतला. त्याच्यानंतर तुमचं मिळकत कर 8% प्रति कुटुंबावर वाढणार होती. याची जर टोटल केली ना विवेकजी, तर ती हजारो कोटी रुपये या शहरातल्या करदात्या नागरिकांचे आमच्या चळवळींनी, आमच्या आंदोलनाने वाचवलेत. अशी सगळी परिस्थिती असताना महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते उभे राहिल्यानंतर आमच्याकडे वाटायला पैसे नसतात, आमच्याकडे यंत्रणा नसती आणि करदात्या नागरिकांना आम्ही अर्ध्या किमतीत पाणी पाजतो, मिळकत करात सूट मिळवून देतो. आम्ही त्यांना शास्ती करामध्ये माफी मिळावी म्हणून सतत संघर्ष करतो. त्यांची घरं नियमित व्हावेत म्हणून साममध्ये 10 वर्षापासून सातत्याने आम्ही आंदोलनाची भूमिका घेतो. अशा एक ना अनेक जागल्याची भूमिका घेऊन या शहरातल्या करदात्या नागरिकाच्या खिशाला कमीत कमी चाट लागेल आणि त्यांचे पैसे वाचतील. महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक, स्वच्छ होईल.
या भूमिकेतनं आम्ही हे करतो आणि शहरातल्या लोकांना हजारो कोटी रुपये आम्ही त्यांचे वाचवण्याचा प्रयत्न. पाण्याच्या प्रश्नावरतीच जवळपास 2-2.5 हजार कोटी रुपये या शहरातल्या नागरिकांचे मी 10-15 वर्षात वाचवले असतील. आता मी निवडणुकीला उभा असल्यानंतर कुठला उमेदवार 2,000 कोटी रुपये खर्च करणार आहे का? पण ते निवडणुकीच्या तोंडावरती चोऱ्या करून, भ्रष्टाचार करून 2-5 कोटी रुपये खर्च करतात, मताला 10-10 हजार रुपये देतात आणि लोक त्यांना भरभरून मतदान करतात. हे जे आम्ही 30-35 वर्षे काम जे केलंय ते झालं गेलं, गंगेला मिळाले. आज आम्हाला काय मिळते ही भूमिका घेऊन लोक मतांचा निर्णय घेतात. ही लोकशाहीच्या दृष्टीने शोकांतिका आहे. आम्ही काम करत आलोय, करतोय आणि पुढच्या काळात बी करणार आहोत. मात्र पुढच्या काळात आमची जी काही दुरावस्था मतदार म्हणून मतदार करतायत ही पाहिल्यानंतर चांगले विवेकी, सद्विवेकी जे कार्यकर्ते आहेत किंवा भावी काळात येणारे कार्यकर्ते आहेत, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतील, भले त्यांच्याकडे गाड्या नसतील, कार्यकर्त्यांची संख्या जास्त नसेल, पण तो इमानदार असेल, तो प्रामाणिक असेल, त्यांना व्हिजन असेल, त्याचा अभ्यास असेल, तर अशा कार्यकर्त्याला बळ देणं हे विवेकी नागरिक, जागृत नागरिकांची भूमिका लोकशाहीमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तीच भूमिकेचा विसर बहुसंख्य जनतेला झालेला निवडणुकीच्या माध्यमातून दिसतोय. हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत विघातक आहे, लोकशाहीच्या दृष्टीने लोकशाही कमकुवत करणार आहे. आणि म्हणून लोकशाहीच्या सक्षमीकरणाकरता, सुदृढ लोकशाही या शहरामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशात रुजण्याकरता नागरिक जोपर्यंत जागृत होत नाही, पूर्वीच्या काळी विवेक जी होतं, जसा राजा तशी प्रजा, आता जशी प्रजा तसा राजा तुम्हाला मिळणार, आमचं काही नुकसान होणार नाही. त्यामुळं जनतेने यावरती गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि पुढच्या काळात आपल्याला वाटचाल केली पाहिजे, असं मला या ठिकाणी नम्रपणे वाटतं. तर हे होते मारुती बापकर. त्यांनी पुन्हा एकदा लेखापरीक्षणाचा मुद्दा उठवलेला आहे. त्याचबरोबर त्यांना जे काही अनुभव आले, नागरिकांकडून जी अपेक्षा आहेत ती पूर्ण होत नाहीत, नागरिक त्यांचं कर्तव्य विसरलेले आहेत, त्याची त्यांनी जाणीव करून दिली. आणि त्याचबरोबर ते आशावादी आहेत की परिस्थिती बदलूसुद्धा शकते, नागरिक जागरूक होतील, जे नवीन पदाधिकारी आहेत, नवीन अधिकारी आहेत, त्यांच्याकडून त्यांना चांगल्या अपेक्षा आहेत. तर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे खरोखर हे शहर चांगलं व्हायचं असेल तर सगळ्यांनी आपापल्या जबाबदारींचं पालन केलं तर ती गोष्ट काही दूर आहे किंवा अशक्य आहे अशातली परिस्थिती नाही. मारुती, आपण या ठिकाणी आलात, आपण वेळ दिलात आणि आपले मनमोकळे विचार या ठिकाणी मांडले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद विवेकजी, धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून आम्हाला नक्की कळवा. अशाच लोकांच्या प्रश्नांवरील मुलाखती पाहण्यासाठी पाहत रहा माय PCMC.